हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। खरं तर पुण्यातील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण जे असतं ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा असतो आणि अगदी काही वेळापूर्वी ही विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। माझ्यासोबत आमदार हेमंत रासने आहेत। भाऊ, काय या वर्षीचं वैशिष्ट्य असणार आहे? बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली। गणपती बाप्पाची मिरवणूक गेली सालाबाद प्रमाणे गेली 3 वर्ष 4 वाजता आपण चालू करतो। गणनायक रथामध्ये आपण ही मिरवणूक चालू केलेली आहे। आपल्या ह्याच्यात एकच पथक आहे, एक केरळचं भंगी मंडळ आहे आणि एकच बँड आहे। आपण शक्य 4 वाजता इथं आपण सांगितलं त्याप्रमाणे 4 वाजता आपण या ठिकाणी आलेलो आहे। ह्या पुढील काळात जवळजवळ 3 तासामध्ये 3.5 तासामध्ये रस्ता पुढे जर रिकामा मिळाला तर आम्ही नक्की 7:30 वाजेपर्यंत आमचं विसर्जन करू। आम्ही जे ठरवलं होतं की विसर्जन मिरवणुकीला आपण लवकरात लवकर सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांना एकत्रित करून केला होता, परंतु पथकाच्या संख्या घातल्यामुळे तो थोडा विलंब हा झालेला दिसतोय। म्हणून दगडूशेठने जो दिलेला शब्द आहे तो दगडूशेठने पाळलेला आहे। दरवर्षी आम्ही 4 म्हणजे 4ला ह्याच्यात सहभागी होतो। मात्र भाऊ, जे पुढे गणपती गेलेले आहेत ते अजून देखील रस्त्यातच आहेत, त्यांनी वाट मोकळी करून देणं गरजेचं। त्यांना गतिमान करणं हे मी ज्या वेळेस सर्व गणेश मंडळांची मिरवणूक घेतली त्यावेळेस मी निक्षून सांगितलं होतं 9:30 वाजता पहिला गणपती आला, 12 वाजेपर्यंत 5 मानाच्या गणपती जर पुढे गेले तर आपल्याला बाकीच्या बिगर रोषणाच्या गणपतींना 12 ते 4 मध्ये जाता येईल। दुर्दैवाने तेवढ्या म्हणावे तेवढे गणपती जाऊ शकले नाही, परंतु यावेळेस थोडी तरी सुधारणा झालेली आहे। पुढच्या अजून सुधारणा होईल। पुण्याचं गणपती विसर्जन मिरवणूक ही संपूर्ण देशाचं जगाचं आकर्षण सामावून घेऊन केली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे। 7 पर्यंत बाप्पाचं विसर्जन होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? जर आम्हाला पुढे पूर्ण वाट मिळाली तर आम्ही 7-7:30 पर्यंत नक्की विसर्जित करू। नक्कीच आपण पाहतोय की बरोबर 4 वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे आणि आता ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे। आता आपण पाहतोय की बेलबाग चौकात ही सगळी विसर्जन मिरवणूक आली तर 7 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक संपावी आणि बाप्पाचं विसर्जन व्हावं अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।